नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. वंचित आघाडीचं नाही. आता वंचित आघाडीचं तळ्यात की मळ्यात, वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की मळ्यात, बघूया ते जातात कोणाच्या गळ्यात. बहुजन वंचित आघाडी, आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. पण आता त्यांनी तर ऑफर जाण्याचं ठरवलेलं आहे, पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यायला हरकत नाही आहे. जर आमच्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नये, असं आपलं त्यांच्या संबंधातलं मत आहे. आणि त्यांनी मांडलेला 12-12चा फॉर्म्युला जो आहे, 12-12-12-12 4 पक्षाला जागा, तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यावं. जरी त्यांना घेतलंही तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या जागा 45 निवडून येणार आहेत. जनता आमच्या सोबत आहे. चला लागतात आम्हाला महागाईची सोय येत आहे. मागल्याशिवाय मिळणार नाही आहे. आमची सूचना अशी आहे, मागणी म्हणा किंवा सूचना आहे की आरपीआयचा विचार व्हावा या निवडणुकीमध्ये. राज्याचा जोर आहे, ही गोष्ट खरी आहे. पण मी लोकसभेमध्ये जावं अशी देशभरातल्या लोकांची इच्छा आहे. शिर्डीमध्ये मी असणार आहे आणि सोलापूरमध्ये राजेंद्र होते. नरेंद्र मोदी नाही, बाळासाहेब म्हणतायत पण मी म्हणत नाही. मी म्हणतोय की ते लोकशाहीला मानणारे आहे आणि नरेंद्र मोदी हुकुमशहा नाही. नरेंद्र मोदी सर्वांना घेऊन पुढे जाणारे आहेत. म्हणून सबका साथ सबका विकास त्यांची घोषणा आहे आणि आरोप प्रत्यारोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु माझी भूमिका हीच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सॉफ्ट माणूस आहे. नरेंद्र मोदी अत्यंत विचार करून निर्णय घेणारे आहेत. नरेंद्र मोदी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणारे आहेत आणि अशी माझी आमची भूमिका आहे. 2 सीट हे जे म्हणतात ते कमळाच्या चिन्हावर लढणार का? कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जे काही उमेदवारी जिंकले होण्याची शक्यता आहे किंवा दिली जाणार आहे ते कमळाच्या चिन्हावर लढावं अशी त्यांची पक्षाच्या वरिष्ठांकडूनची विचार आहे. नाही, त्याबद्दल काय मला माहिती नाही. आता या दोन्ही पक्षांना सिम्बॉल त्यांचं मिळालेलं असल्यामुळं ते कमळावर लढतील असं मला वाटत नाही आहे. आणि माझी भूमिका आहे की मी ज्या वेळेला 3 वेळेला लोकसभेत आलो त्यावेळेला मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे. मी पंढरपूरमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो आणि 2 वेळेला आरपीआय म्हणून मी निवडून आलेलो आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला जी तिकीटं मिळतील त्यामध्ये आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढू.